आपण अनेक विषयावरील पेपर येथे सादर करीत आहोत. आता आपल्यासमोर लोमस कस्सब या जातका आधारे एक चिकित्सक अभ्यास या विषयावर महेश कांबळे आपल्याला पेपर सादर करतील. थँक्यू सर. माझा विषय आहे ज्ञानीपुरुष व कामवासना लोमस कस्सब या जातका आधारे एक चिकित्सक अभ्यास. हा पेपर वाचण्यापूर्वी आपण सर्वांचं मी प्रथम स्वागत करतो. आपल्या सर्वांप्रती मंगलकामना व्यक्त करतो आणि पेपर वाचता सुरुवात करतो. परिचय. लोमस कस्सब जातक कथा निवडण्यामागे सर्वात महत्त्वाचे कारण हे आहे की कित्येक जातक कथा ह्या त्यावेळी जसे समाजमानाचे आरसे दाखवण्याचे काम करतात तसेच ही जातक कथा समाज जीवनाचे अंतर्गत दाखवण्याचे कार्य करते. आजही समाजात काही ज्ञानवंत तर काही सर्वसामान्य लोक राहत असतात. ते त्यांच्या जीवनात त्यांचे कार्य करीत राहत असतात. पण जे कोणी ज्ञानवंत आहेत किंवा सर्वसामान्य लोक आहेत त्यांना कसले ना कसले दुःख असते किंवा ते कळत न कळत अजाणतेपणी असं काही कार्य करतात ज्या कारणाने त्यांच्या नेहमीच्या जीवनातील कामे सोडून ते सर्व कार्य करण्यास तयार होतात आणि ते कार्य करण्यासाठी ते कोणताही आचार विचार न करता किंवा आपण जे काही करीत आहोत ते चुकीचे आहे की बरोबर आहे हे त्यांना माहीत नसते आणि अशा कार्यामुळे कधी कधी त्यांना त्रासही होऊ शकतो आणि अशा कार्यामुळे त्यांना शासनही होऊ शकते. पण अशी कृत्य करीत असताना आपला विवेक किंवा आपले चांगले कर्म अचानक आठवले तर त्याही परिस्थितीतून आपण निघू शकतो. जातक कथेतून बोधिसत्व आपल्या पारमे पूर्ण करीत असल्याचे अनेक उदाहरणं आपल्याला दिसून येतात. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लिखित भगवान बुद्धांचा धम्म या पुस्तकात ते लिहितात की बुद्ध होण्याचा प्रयत्न करणारा मनुष्य म्हणजेच बोधिसत्व. म्हणजे बोधिसत्वानं एक प्रकारे आपण ज्ञानवंत पुरुष म्हणू शकतो, पण ते सम्यक संबोधन असल्यामुळे त्यांच्यातही काही दोष असू शकतात आणि ते अजाणतेपणी काही दुष्कृत्यही करू शकतात. पण अशाही परिस्थिती कितीही बिकट असो, अशा परिस्थितीत कोणीतरी सखा मित्र किंवा आपले पूर्वकर्म आपल्या पाठीशी खंबीरपणे उभे राहतात आणि अशा कठीण परिस्थितीतून बाहेर आपणास काढण्यासाठी सहाय्य करतात आणि शेवटी विजय सन्मार्गाचा शिलमार्गाचा वागणारा होतो. आज समाजात खेकडावृत्ती वाढीस लागली आहे. जर कोणी कार्य करीत असेल तर त्यास कसे खाली खेचले जाईल यासाठी समाजातील एक वर्ग नेहमी कार्यरत असतो. त्यासाठी ते कोणत्याही थरावर जातात हे समाजातील वास्तव्य आहे. या सर्व बाबी लोमस कस्सब जातक या कथेतून तथागत आपल्याला सांगतात. ज्या प्रकारे बोधिसत्व आलेल्या परिस्थितीत तोंड देतात आणि आलेल्या संकटातून त्यांच्या पूर्व आयुष्यातील चांगले कामांच्या सहाय्याने सलामत बाहेर येतात, हे सर्व प्रकार आजच्या युगातही प्रेरणादायक असल्यामुळे मी हा विषय घेतलेला आहे. 2. उद्देश. व्यक्ती कितीही साधनेत प्रवीण असला, मितभाषी सरळमार्गी असला तरी त्याचा हा स्वभाव इतरांना आवडेलच असे नाही. त्याचे विरोधक त्याच्या कामात खोडा घालण्याचे कार्य करीत राहतील, पण त्यातूनही आपण सही सलामत निघून आपले कार्य करत राहू शकतो ही जातक कथा दाखवून देते. पद्धत. लोमस कस्सब जातक कथा ही पाली साहित्यातील सुत्त पिटक, खुद्दक निकाय, जातक पाली, नवक निपातो, गिज्जवकमधील 433वी जातक कथा आहे. विश्लेषणात्मक. ही कथा एकूण 8 भागात विभागली आहे. पहिल्या भागात तथागत एका उत्कंठित झालेल्या भिक्खूला उद्देशून म्हणतात की यशस्वी माणसाला देखील कामवासना अयशस्वी करतात आणि असे म्हणून त्या भिक्खूला उद्देशून ही कथा सांगतात. दुसऱ्या भागात सदर कथा वाराणसी येथील ब्रह्मदत्त राजाच्या काळात घडलेली आहे. ह्या जातक कथेत काही पात्र येतात. उदाहरणार्थ त्या नगरात राजाचा मुलगा ब्रह्मदत्त कुमार, पुरोहिताचा मुलगा म्हणून कस्सब हे बोधिसत्व आहे या कथेमध्ये, इंद्र, अमात्य सैन्य हे साहित्यिक आहेत पूर्वजन्म, राजाची मुलगी चंदवती, एक वनचर जो लोमस कस्सब कुठे राहतो हे सांगतो, नगरातील जनता आणि बळी देण्यासाठी पशु आणले होते त्यापैकी मंगलहत्ती यांचे वर्णन या जातक कथेत आलेले आहे. तिसऱ्या भागात लोमस कस्सब हा सर्व ऐश्वर्य सोडून हिमालयात जातो आणि तेथे उग्र तपसाधना करीत आपले जीवन कटत असतो. तर येथे राजाचा मुलगा ब्रह्मदत्त कुमार हा राजा झालेला असतो. कस्सबच्या तपाने इंद्र घाबरतो आणि विचार करतो की हा तपाच्या बळाने माझे इंद्रपद माझ्यावर काढून घेईल, म्हणून ह्याचे तप वरून काढले पाहिजे. त्यासाठी तो राजाला लोमस कस्सबच्या हस्ते यत्न करून त्यात बळी दिला तर जम्बूद्वीपाचे स्वामी बनण्याचे आम्ही दाखवतो आणि राजाही आपल्या अमात्याच्या सहाय्याने लोमस कस्सबाला यत्न करण्यासाठी बोलवतो.
चौथ्या भागात असं आहे की लोमश कश्यप यज्ञासाठी येत नाही हे पाहून इंद्र राजाच्या मनात त्याची स्वतःची मुलगी कश्यपाला द्यावी असे सांगतो आणि ते आमिष पाहून लोमश कश्यप यज्ञ करण्यासाठी तयार होतो. पाचव्या भागात असं आहे चंद्रवती मिळवण्यासाठी कश्यपाला राजाला यज्ञाची तयारी करण्यास सांगतो. राजा यज्ञ करण्यासाठी प्राण्यांना बळी देण्यासाठी घोडे बैल वगैरे चतुष्ट प्राणी ओळीत त्याच्या क्रमाने उभे करतो. 6व्या भागामध्ये कश्यप बळी देण्यासाठी प्राण्याची हत्या करतो तेव्हा त्यातील मंगल हत्ती मरणाच्या भयाने घाबरून खूप जोरात ओरडतो आणि ते ऐकून इतर प्राणीही जीवाच्या आकांताने ओरडू लागतात. सोबत इतर उपस्थित लोकही ओरडू लागतात. 7व्या भागामध्ये तो महान नाद ऐकून लोमश कश्यपाच्या मनात शोक उत्पन्न झाला आणि त्याला पश्चाताप झाला आणि तो ते सर्व सोडून निघून लागतो. यावेळी राजा कश्यप यज्ञ सोडून जाऊ नये म्हणून आपली मुलगी तात्काळ त्याला द्यायला तयार होतो. पण तो राजाला उपदेश देतो आणि तेथून निघून आपल्या तप करण्यासाठी निघून येतो. शेवटच्या भागात काम वासनेच्या आहारी गेलेली किंवा एक प्रकारे वेळ झालेले मन आणि पुन्हा आपल्या पूर्वकर्मामुळे आपली वेळी झालेली मनस्थिती पूर्ववत झाली तर तो चुकीचा रस्ता सोडून पुन्हा आपल्या सन्मार्गावर चालू शकतो हे या जातकाद्वारे आपण शिकू शकतो. निरीक्षण जातक क्रमांक 433 लोमश कश्यप या जातकाच्या आधारे आपल्याला एखादा ज्ञानवंत पुरुष जेव्हा काम वासनेत आंधळा होतो तेव्हा त्याची मानसिकता एकदम बदलून जाते आणि ती गोष्ट मिळवण्यासाठी तो कोणत्याही थराला जाऊ शकतो असे ह्या जातकातून दिसते. या जातकाचा चिकित्सक अभ्यास करताना पुढील बाबी दिसून येतात. 1 ज्ञानी पुरुष आणि उपेक्षा पारमी. 2 मोह किंवा आसक्ती. 3 काम वासना. 4 ईर्ष्या. 5 हिंसेचे प्रकार. 6 अविचाराने किंवा अज्ञानवश अकृत्य करणे. 7 त्या काळच्या किंवा आजही महिलांचे विवाह संदर्भातले स्वतःचे मत असणे. क्वेश्चन मार्क. या वरील मुद्द्यांचा आपण थोडक्यात विश्लेषण करूया. ज्ञानी पुरुष कोणाला म्हणावे यासाठी आपण धम्मपदातील पंडित वर्गातील एक गाथा पाहूया. सभ्यत वे सप्पू पुरीसा चद्दंती न काम कामा लपयंती संतो सुखेन पुट्टा अथवा दुखेन न उच्चावचन पंडिता दस्ययतंती. अर्थात सत्पुरुष सर्वस्व त्यागतात कामांच्या कामनेने साधूजन विलाप करीत नाही. सुखाने वा दुःखाने स्पर्श केला असता पंडित वर खाली झालेले दाखवित नाही. आपला मित्र राजा आहे त्याला जर शब्द टाकला तर आपल्याला हवी तेवढी संपत्ती तो लगेच देऊ शकतो हे माहीत असताना समोर येणाऱ्या संपत्तीत कोणताही लोभ न ठेवता त्याबद्दल कोणतीही आसक्ती न ठेवता ह्या जातकातील नायक हिमालय जातो आणि तेथे ऋषी प्रवाजा घेऊन तपसाधना करतो. ही आजच्या दिवसात अशी उदाहरणे खूप अपवादात्मक कमी दिसून येतील. ह्या जातक कथे शेवटी ही रूपवान तरुणी स्त्री यत्न केला असता मिळत असूनही तिच्या बाबतीत कोणती आसक्ती न ठेवता एक प्रकारे उपेक्षा करून ते सर्व तेथे ठेवून कश्यप निघून गेला ही यातून आपल्याला उपेक्षा पारमी यातून दिसून येते. ह्याच्यावरून धीरत्तु कामे सप्प होपी लोके तपो व संयो काम गुणे हि राज तपो करिये सामी पहाय कामी तवेव रठ्ठं चंदवतीच्या होतुती. मग असं उदाहरणावरून आपल्याला ही गाथा लोमश कश्यप जातकामध्ये पाहायला भेटते. त्याचा मराठी अर्थ असा आहे. धिक्कार भोगा जरी फार लाभले तप नृपा काम गुणाहून भले सोडून कामा तप मी करीन घे राष्ट्र तू चंदवतीही ठेवून. 2 मोह किंवा आसक्ती. रोग राग दोष मोह हे चित्तमळ आहे. त्यामधील मोह ही जी एक प्रकारची आसक्ती आहे मग ती संपत्तीबाबत असो किंवा एखाद्या स्त्रीस प्राप्त करण्याची असो या दोहातही दुःख मिळत असते. पराभव सुत्तामध्ये भगवान पराभवाचे कारण सांगताना पुढील गाथेत म्हणतात इत्ति धुत्तो सुरा धुत्तो अक्क धुत्तो च यो नरो लद्धं लद्धं विनाशेती तं पराभवतो मुखम. मराठी अर्थ असा आहे. स्त्री व्यसनी दारूबाज व जुगारी होऊन जो मनुष्य जे मिळेल ते घालवितो ते त्याच्या पराभवाचे कारण होय. सेही दारही असंतुष्टो वेसी यासु पतिसती तिस्सती परदारेसु तं पराभवतो मुखम. स्त्रीच्या संगती संतुष्ट न मानता जो वेश्यागमन आणि पर्दागमन करतो ते त्याच्या पराभवाचे कारण होय. या वरील गाथेत भगवान सांगत आहेत की काम वासनेने स्वतःच्या स्त्री सोडून इतर स्त्रीची कामना केली तर ती तुमच्या पराभवाचे कारण आहे. अर्थात एक प्रकारचे दुःखदायक आहे. या जातकात 2 प्रकारची आसक्ती किंवा मोह पाहायला मिळतात. 1 जंबुद्वीपाचा स्वामी बनण्याची आसक्ती.
इंद्र राजा जम्बूद्वीपाचा स्वामी बनण्याचे स्वप्न दाखवतो आणि त्यासाठी यत्न कर असेही सूचित करतो. जम्बूद्वीपाचा स्वामी होण्याची आसक्ती जागृत होऊन इंद्राने दिलेल्या सल्ल्यानुसार राजाला यत्न तयार होतो. ज्याच्या हातून यत्न करत आहे तो यत्न करण्यास तयार नाही हे पाहून इंद्राच्या सूचनेनुसार स्वतःची मुलगीही राजा द्यायला राजी होतो. यातून एक गोष्ट लक्षात येते की एखादा स्वार्थापोटी सल्ला देत आहे आणि तो व्यक्ती स्वतःच्या स्वार्थासाठी आपली पोटची मुलगीही परपुरुषात, तो तरुण आहे की म्हातारा आहे हे न बघता त्या पुरुषात देण्यास तयार होतो. स्त्रीची कामवासना. एखादा कितीही हुशार असो किंवा अज्ञानी, जर त्याला एखाद्या महिलेच्या बाबतीत कामवासना जागी झाली तर तो स्वतःच्या प्रतिष्ठेची, समाजात असणाऱ्या मानसन्मानाचा कोणताही विचार न करता त्या महिलेला कोणत्याही प्रकारे मिळवण्याचा प्रयत्न करतो. कश्यप हा राजाचा मित्र. त्यांनी एकत्र शिक्षण घेतले होते, म्हणजे ते समवयस्कर होते. राजा यत्न करण्यासाठी स्वतःची मुलगी त्याला देऊ करतो तेव्हा तो तिच्या रूपाने घायल होतो आणि तिला मिळवण्यासाठी स्वतःचे वय विसरून तो यत्न करण्याकरता राजी होतो. यावरती आधारित एक गाथा परावसुत्तामध्ये आहे. भगवान परावाजी सांगताना पुढे गाथे म्हणतात, अतित्त योग बनो कोसो आने ती टिंकुर थनी तस्सा इस्साम सुपती तन पराभवतो. वयातील पुरुष टिंबुरी वृक्षाच्या फळाप्रमाणे लहान स्तन असलेल्या तरुण स्त्रीशी लग्न करतो हे त्याच्या पराभवाचे कारण होय. 4 ईर्ष्या. एखादी व्यक्ती आपल्यापेक्षा वरचढ होत असलेला पाहून त्याच्यामुळे आपले समाजात असणारे किंवा एखाद्या विशिष्ट ठिकाणी असलेले पद सत्ता जाऊ शकते ह्याची जर मनात शंका आली तर त्या व्यक्तीच्या प्रती आपल्या मनात ईर्ष्या निर्माण होऊन तो व्यक्ती आपल्यापेक्षा वरचढ होऊ नये यासाठी साम दाम दंड भेद या नीतीचा उपयोग करून त्या व्यक्तीला खाली पाडण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करतो. ह्या जातक कथेत इंद्राला कश्यपाबद्दल ईर्ष्या निर्माण झाल्यामुळे त्याने त्याची तपभावना नष्ट करण्यासाठी राजाकडून प्रयत्न केले. 5 हिंसेचे प्रकार. राजा मिलिंद लोमस कश्यप बद्दल म्हणते सेनाशी चर्चा करत असताना हिंसेचे प्रकार सांगतात. मिलिंद राजा नागसेना सांगतात की 8 प्रकारचे लोक हिंसा करतात. ते 8 प्रकार असे: 1. रागीट मनुष्य रागाने बेभान झाल्यामुळे. 2. द्वेषी मनुष्य आपल्या मत्सरी स्वभावामुळे. 3. मूर्ख मनुष्य आपल्या मोहगणेमुळे. 4. अहंकारी आपल्या अहंकाराच्या वंशामुळे. 5. लोभी मनुष्य लोभामुळे. 6. निर्धन मनुष्य आपली उपजीविका चालवण्यासाठी. 7. मूर्ख मनुष्य केवळ कर्म म्हणून. आणि 8. राजे लोक दंड देण्यासाठी जीवहिंसा करतात. आपला मुद्दा पुढचा असा: अविचाराने किंवा अज्ञानवश अकृत्य करणे. मिलिंद प्रश्न या जातका संदर्भात म्हणते नागसेन म्हणतात, ज्यांचा मेंदू ताळ्यावर नाही असा वेडा माणूस कधी कधी जळत असलेला अग्नी सुद्धा हातात पकडतात. चिडलेला साप सुद्धा पकडतो. मदोन्मत्त हत्तीच्या माग सुद्धा पुढे जातो. अथांग समुद्रात सुद्धा उडी टाकतो. विहिरीतही उडी घालतो. काटेरी जागेतही जातो. पहाडाच्या उंच कड्यावरून देखील उडी टाकतो. घाण खातो. रस्त्याने नग्न आवाजात फिरतो. याशिवाय अशाच अनेक लीला करतो. मुद्दा क्रमांक 7. त्या काळच्या किंवा आजही महिलांचे विवाह संदर्भात स्वतःचे मत असणे. या जातक कथेत वडील आपल्याला जम्बूद्वीपाचे स्वामी बनण्यासाठी आपल्या मुलीला तिचे मत न विचार घेता, तिच्या भावना समजून न घेता तिला परपुरुषाला देऊ करतात. रिडल्स इन हिंदुइझम या पुस्तकात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे महिलांच्या सामाजिक किंवा विवाहाबाबत काही उतार देतात. ते पुढील प्रमाणे: 1. हिंदू नीती 8 प्रकारच्या विवाहांना मान्य देते. ते असे: 1. बाह्य. 2. दैवी. 3. आर्ष. 4. प्राजापत्य. 5. आसूर. 6. गंधर्व. 7. राक्षस. आणि 8. पैशाच्य. यावरील पैकी आपल्या जातकाशी निगडीत आपल्या कुटुंबाचा जो उपाध्याय यज्ञ करता असेल त्याला यज्ञ विधीची दक्षिणा म्हणून मुलगी पित्याने देणे असे घडले तर त्याला देवी विवाह म्हणतात. हे कोडे क्रमांक 19 पितृत्वाकडून मातृत्वाकडे. महाभारताच्या 103 ते 123 या अध्यायात माधवीच्या जीवनाचा गोषवारा दिला आहे. यावरून असे समजते की राजा ययाती याची मुलगी माधवी. ययातीने तिला गालवाला भेट म्हणून दिली. गालो ऋषी होते. गालवाने तिला 3 राजांना देऊ केले. त्यांच्यापासून एक मुलगा होईपर्यंत काळ ती त्यांच्याकडे होती. 3रा राजाचा काळ संपला आणि गालवाने माधवीला आपले गुरु विश्वामित्र यांना देऊ केले. ती त्याची पत्नी झाली. विश्वामित्राने तिला एक पुत्र होईपर्यंत आपल्याजवळ ठेवली आणि पुत्र प्राप्तीनंतर गलवाला परत देऊन टाकले आणि गालवानेही तिला ययातीकडे परत पाठवले. त्यातला मुद्दा क्रमांक 3. बुद्ध काळातील काही थेरींची उदाहरणे पाहूया. 1. अंबपाली. ही सर्वात सुंदर स्त्री आपणास मिळावी
म्हणून वैशाली तरुण वर्ग एकमेकांशी भांडू लागले आणि त्यातून त्यांनी एक मार्ग काढला की ती कोणाची एकाची पत्नी न बनता ती सर्वांची पती राहील आणि या निर्णयानुसार तिला गणिका दंड आले. 2. शुभा जीवक अंबिका. या थेरीच्या मागे एक वासनन करू लागला होता. तिला तो कामभोग करण्यासाठी तिला अनेक प्रकारे प्रलोभन देत पाहत होता. शेवटी त्या थेरीने स्वतःचा डोळा स्वतःच्या हातून काढून तिने त्याला दिला. या व अशा उदाहरणावरून हे असे दिसून येते की त्या काळच्या स्त्रिया या फक्त भोगवस्तू असाव्यात आणि त्या काळात स्वैराचा भाव उघडपण होत असावा. आणि आजही बऱ्याच ठिकाणी तरुण मुलगी वयात आल्यानंतर तिचे आई वडील तिच्या मनाचा विचार न करता तिचे लग्न लावून देत आहेत. ह्यावरून एक गोष्ट दिसून येते की त्यावेळच्या किंवा आजच्या स्त्रियांकडे पाहण्याचा दृष्टिकोन वेगळा होता आणि त्यांना त्यांचे मत विचारात न घेता त्यांच्याबाबत परस्पर निर्णय घेत होते आणि काही ठिकाणी आजही घेत आहे. निष्कर्ष. या जातकाद्वारे असे दिसून येते की ज्ञानी पुरुष काम वासनेत अडकला की तो कोणत्याही थरावर जाऊ शकतो. 1. जर आज कोणी हिंसा केली असेल आणि तो जर आपल्या जातकातील उदाहरणाप्रमाणे एक प्रकारे मनोरुग्ण असेल तर अशा मनोरुग्ण व्यक्तीने गुन्हा केल्यास त्याला शिक्षा होते काय, असल्यास कोणत्या प्रकारची शिक्षा होते हे आपण पाहूया. इंडियन पिनल कोड यात काही अपवाद दिलेले आहेत. अपवाद म्हणजे अशा परिस्थिती ज्यात जरी गुन्हा केलेला असेल तरीही निर्दोष मुक्तता होऊ शकते. थोडक्यात गुन्हा तर आहे पण या अपवादात्मक आलेला आहे म्हणून तसा बचाव घेता येतो. इंडियन पिनल कोडची कलमे 76 ते 106 भाग 4 यातील कलम 84 हे एका वेड्या माणसाने केलेल्या गुन्ह्याच्या परिस्थितीत काय होऊ शकते याची तरतूद हे कलम असे सांगते की ॲक्ट ऑफ पर्सन ऑफ अनसाउंड माइंड नथिंग इज अन ऑफेन्स विच इज डन बाय अ पर्सन हू ॲट द टाइम ऑफ डुईंग इट by reason of unsoundness of mind is incapable of knowing the nature of act or that he is doing what is either wrong or contrary to law. म्हणजे अस्थिर मनस्थितीच्या माणसाने केलेले कृत्य पुन्हा समजले जाणार नाही. जो कृत्य करतेवेळी त्याच्या मनस्थितीमुळे त्या कृत्याच्या स्वरूपाला समजून सांगण्यात असमर्थ आहे किंवा तो जे करतो आहे ते चूक आहे किंवा कायद्याच्या विरुद्ध आहे हे समजू शकत नाही. यालाच प्ले ऑफ इन्स्टिंक्ट असे म्हटले जाते. पण प्रत्येक मनुष्य जो मानसिक रोगी आहे त्याला हा बचाव घेता येत नाही. कायद्यात एक संकल्पना आहे की जिला मेन्स रिया म्हणतात, ज्याचा अर्थ गुन्हा करण्यासाठीची इच्छा, कारण किंवा आरोपी मन हा कोणत्याही गुन्ह्याचा एक महत्त्वाचा भाग, पायरी, टप्पा असतो. गुन्ह्याचे एकूण 4 भागात पडतात. 1 इंटेन्शन, 2 प्रिपरेशन, 3 ॲक्शन, 4 अकॉम्प्लिशमेंट. मीन्स रिया हा पहिला टप्पा असतो. एका मनोरुग्णाकडे गुन्हा करण्यासाठी हीच गोष्ट अस्तित्वात असते, कारण त्याचे मन किंवा मेंदू त्याला तो जे करत आहे ते चूक आहे का बरोबर, कायदेशीर आहे का बेकायदेशीर आहे हे समजण्यात अटकाव करते. आणि जर मेन्स रिया हा गैरहजर असेल तर गुन्हेगाराचा गुन्हा वादळ सिद्ध करणे अवघड होऊन बसते. म्हणजे मनोरुग्ण व्यक्तीने जर गुन्हा केला असेल तर त्याची मनस्थिती ही त्यावेळच्या एका सुज्ञ माणसाची होती का वेळेवर होते हे कोर्ट बघते आणि मग त्यानुसार निर्णय होतो. पण हा वेडेपणा वैद्यकीय असावा लागतो आणि तो सिद्ध करण्याचे ओझे हे बचाव पक्षात असते. मिळील प्रश्नात अज्ञानाने केलेले पाप व पुण्य या प्रश्नात भंते नागसेन म्हणतात की कित्येक दोष असे आहेत की जे अज्ञानाने घडतात आणि कित्येक दोष असे आहेत की जे जाणीवपूर्वक केले जातात. या दोन्ही दोषांसंबंधाने प्रथम दोषाकडे दृष्टी करून तथागताने म्हटले होते की अज्ञानवश घडलेला दुष्कृत्याबद्दल काहीही दोष लागत नाही. मिळील प्रश्नात भंते नागसेन लोमस कास्तपाची गोष्ट या प्रश्नात म्हणतात की वेड्या माणसाला दंडच नसतो. वेड्या माणसाचा अपराध म्हणजे अपराधच मानला जात नाही, त्याला क्षमा करण्यात येते. महाराज याचप्रमाणे बोधिसत्व राजकुमारी चंदावतीला पाहून तिच्यावर मन जडल्याने ते बेभान झाले आणि ते स्वतःला विसरून गेले होते. तिच्यावरील प्रेमामुळे मनास लागलेली उत्कंठा व विरहामुळे त्यांच्यावर वेळ लागण्याची पाळी आली. अशा भटकलेल्या मनस्थितीत घाईघाईने त्यांनी अविचाराने महायज्ञ केला. परंतु जेव्हा ती प्रेमाची नशा उतरली आणि मनस्थिती ठिकाण आली तेव्हा ते प्रवचित होऊन 5ही अभिज्ञाप्रत करून त्यांनी ब्रह्मलोकात गमन केले. यावरून उदाहरणावरून ही गोष्ट समजते की जेव्हा ज्ञानी पुरुष एखादे कृत्य करतो तेव्हा त्याच्या मनाची स्थिती काय होती हे खूप महत्त्वाची बाब आहे. तो ज्ञानी व्यक्ती जर एखाद्या कामवासनेत अडकतो तेव्हा तो एक प्रकारे वेडा होऊन जातो आणि ती कामवासना पूर्ण करण्यासाठी तो कोणत्याही थराला जाऊ शकतो.
पण अशा वेळी जर त्याचे पूर्वकर्म प्रभावी असतील तर ते त्या क्षणाला उभे राहते आणि एखादे दुष्कृत्य करण्यापासून परावृत्त करते. असे परावृत्त मन मग पुढे जाऊन चांगले कर्म करून जन्माला लावून योग्य ते पद प्राप्त करून स्वतःचे जीवन मंगलमय करू शकतो. ही जातक कथा अभ्यास करताना मी काही संदर्भ वापरले. त्यातला पहिला संदर्भ होता सिद्धार्थ जातक हे दुर्गा भागवत यांनी लिहिलेली जे खंड आहे त्यातलं आहे. 2 मिलिंद प्रश्न सदानंद स्थविर यांनी लिहिलेला. 3 पराभव सूक्त, थेरी गाथा, धम्मपद मधील पंडित वर्ग, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लिखित रिडल्स इन हिंदुइझम आणि इंडियन पिनल कोड ह्या पुस्तकांचा मी हे ज्ञानीपुरुष व काम असणार लोमस कश्यप या जातका आधारित चिकित्सा अभ्यास करताना या पुस्तकांचा मी संदर्भ घेतलेला आहे. आपण मला इथे बोलण्याची संधी दिली त्याबद्दल आपल्या सर्वांचे आभार मानतो. आपल्या सर्वांप्रती मंगलकामना व्यक्त करतो. इथे थांबतो. नमो बुद्धाय. जय हिंद.